हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. हल्ली काय झालं हो, घरात अगदी मोबाईलमुळे का नाही खूप खूप नाश केलेला आहे म्हणेन मी. सत्यानाश म्हणाला तरी हरकत नाही. असंच एक मी पाहिलेलं कुटुंब सांगते. आणि त्या घरात काय, नवरा बायको, एक छोट मुलगा शाळेला जाणारा 3री 4थीत, आणि सासूबाई म्हणजे मुलाच्या आजी, चौघं राहतात. ते सुनेला काय माहितीये का, अतिशय ह्याचं वेड, मोबाईलचं वेड. नको तर सारखं बघत बसायचं. केव्हा बघितलं तेव्हा. स्वयंपाकघरात मोबाईल, किती वेळा सांगितलं स्वयंपाकघरात मोबाईल न्यायचं नाही, नवऱ्यानं सासूनं नाहीच ऐकायचं. कायम जरा वेळ मिळाला की मोबाईल, कोणी आलेला पाय वाजले की मोबाईल बंद. अशी तऱ्हा. आणि सासूबाई काय रिटायर झालेल्या 70च्या, त्यांचं काही सगळं आवरलेलं आहे. त्या बेडरूममध्ये स्वतःचे मोबाईलवर काहीतरी बघत असल्या की घरात वायफाय आहे. सून तशी शहाणी आहे बरं का, बाकी सगळं जरा हे असलं तरी अशा गोष्टीत एकदम शहाणी आहे. स्वतःचे मोबाईलवर वायफाय पण घालून घेतलेला आहे. सासूबाई तिथे बघायला लागल्या ऑन करून वायफाय. हिचं इथे चालू झालंय. एक ते डायनिंग टेबलवर बसायचं, नाही ते स्वयंपाकघरात बघायचं. मग केर नाही, वारे नाही, घर घाण ठेवलेलं सगळं. आपण गृहिणी आहोत. आपला गृहिणीचा धर्म काय आहे? आपली सगळी कामं झाल्यावर दुपारचं बघा ना तुम्ही निवांत बसून 1 तास. कोण नको म्हणते का? गॅस घाण, स्वयंपाकघर घाण, सगळं. त्यांचे घरी आत गेलं का नाही, स्वयंपाकघर सगळं बघितलं, गॅस कट्टा वगैरे, कोणी माणूस जेवणार नाही त्यांचे, एवढं घाणेरडं ठेवलेलं आहे सगळं. मग हे बघा, पटते का असं? मोबाईल कशासाठी आहे? आपण मोबाईलचे गुलाम आहोत का मोबाईलनं आपलं गुलाम व्हायला पाहिजे? मोबाईलनं आपलं गुलाम व्हायला पाहिजे. आपण केव्हा हवं तेव्हा बघायला पाहिजे. नो डाऊट सासूबाई काय रिटायर्ड आहे, त्यांचं झालेलं आहे सगळं, त्या बघू देत ना. पण हिला कळायला नको आपलं काम काय आहे, आपला धर्म काय आहे. का नुसतं बघत बसायचं? ताई कसलं बघायचं घाणेरडं? त्यातनं काही प्रोडक्टिव्ह काही करत नाही. बघून काही शिवलं बाबा, बघून काही स्वयंपाकघरात नवीन बनवलं, आकाशकंदील बनवलं त्यातलं बघून, आणि काहीतरी नवीन शिकून घेतलं. बिलकुल नाहीये काही. नुसतं काहीतरी घाणेरडं बघत बसणं, ह्याचे पलीकडे काही चालू नसते. मग बघा, असं वायफाय मध्ये कुटुंब रंगलं की काय होणार? उद्या ते मुलाचं काय होणार? किंवा घरातले स्वच्छता नसली की आरोग्याचं काय होणार सगळ्यांचं? हे सगळं लक्ष द्यायला नको का? हे कळलं नाही ते काय उपयोग हो? त्याच्यापेक्षा आपण एकट्याची लग्न न करता राहावं ना. कोणाचा आग्रह आहे? तुम्ही एकदा स्वतःची जबाबदारी आपण घेतलेली आहे. आपण लग्न करून आलोय, आपण गृहिणी म्हणून आपली जबाबदारी आहे म्हटल्यावर ती कामं नको करायला? लोकांनी किती सांगायचं किंवा किती भांडणं करायची? ह्याला काही हे आहे का? अशी घरं तुम्ही बघितली असली की मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. हे मात्र अगदी विचित्र. मी असल्या मुली कुठेही बघितल्या नव्हत्या. मुली बघतात नो डाऊट, आपल्या आपल्या कामकाज आपलं व्यवस्थित करून बघतात. सगळं सोडून फक्त ते
हेतच गुंतलो बाबा आपण 24 तास मोबाईलमध्ये, असलं नसते. आणि वायफायमुळे काय झालं, लिमिट नाही, लिमिटलेस तुम्ही दिवस रात्र किती बघू शकता. असं हे रंगलेलं, वायफाय मध्ये रंगलेलं कुटुंब. आणि ते वायफायमुळे रंगल्यामुळे, घरातली स्वच्छता नसल्यामुळे सारखं कोणाची तरी आजारपणं चालूच आहेत. त्याच्याशिवाय घरात स्वच्छता नाही ती नाहीच, प्रसन्न वाटत नाही. मग हे सगळ्याला कारणीभूत कोण आहे? वायफाय, सून का सासू? सासूचे उरलेले असतील आता काही दिवस, तिनं तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. त्यामुळे मला तरी सासूला जास्त काही म्हणावं असं वाटत नाहीये. सुनेला कळायला नको आपली ही जबाबदारी, आपण सून म्हणून आलोय इथे, हे कळायला पाहिजे का नाहीये? त्यामुळे असं वायफायमुळे, म्हणजे वायफायमुळे नाहीये, माणसांना काय डोकं नसल्यामुळे म्हणेन मी, सगळे कुटुंबाचा काय एक टाईपचा नाश करायला लागलेले आहेत. स्वच्छता नसल्यामुळे आजारपणा, आणि हे 24 तास हे तर गुंतल्यामुळे मुलाकडे लक्ष नाही, अभ्यासाकडे लक्ष नाही, कशाकडे लक्ष नाही, घरात काही नवीन करणं नाही, खाणं नाही, स्वच्छता नाही, स्वयंपाकघर, गॅस, कट्टा सगळं बघितलं का नाही? मी म्हटलं का नाही, कोणी माणूस जेवण करणार नाही, असली अवस्था आहे. हे मी स्वतः डोळ्यानं बघितलेलं आहे म्हणून बोलते. आणि मी जरा परखड बोलतेय का, म्हणजे असं करणाऱ्या मुली असल्या की ते ताबडतोब हे सगळं थांबवावं आणि आपली जबाबदारी ओळखून जबाबदारीनं वागावं म्हणून बोलतेय. आणि हे वायफायची काही चूक नाहीये. वायफायची काय चूक आहे? वायफाय म्हणतो 24 तास मला बघत राहावा म्हणून. आपण कधी ऑन करायचं, कधी ऑफ करायचं, माझं आता काम काय आहे, माझी ड्युटी काय आहे, हे प्रत्येकाला कळायला पाहिजे का नाही? त्यामुळे अशी रंगलेले वायफायचे कुटुंबानं काय होते, आधी सगळ्यांच्या तब्येती खराब होतात, मुलांचं शिक्षणाचं नाश होतो. त्यामुळे त्यांचे काही शिक्षणाकडे लक्ष कोणाचंच नसते. आणि मुलं तरी लहान आहेत, त्यांना काय कळतं? त्यांना वाटते बघत बसूया, त्यांना आणि कॉमिक्स अमुक तमुक सगळं आवडत असते. त्यामुळे आजचे क्षणाचं हे एक चित्र खूप भयंकर चित्र आहे. असं होऊ नये. मुलींनी लगेच जरा जागं व्हावं, जरा आपली जबाबदारी ओळखावी. आणि नाही तुम्हाला जबाबदारी करायचं ना, लग्न करू नका ना. कोण सांगितलंय तुम्हाला लग्न करा, मुलांना जन्म घाला, मुलांना आजारी पाडा, त्यांना अभ्यासाकडे बिलकुल लक्ष नाहीसं करा? कोण सांगितलंय? कोणालाही दुसऱ्याची वाट लावायची कुठलाच अधिकार नाहीये. त्यामुळे जरासं प्रत्येकानं जाणीवपूर्वक वागायला पाहिजे. आणि वायफाय असो तुमचं, इवन मोबाईल असो, काही असो, इट शुड बी अवर स्लेव्स, वी आर नॉट इट्स स्लेव्स, हे कळायला पाहिजे. तुम्ही एन्जॉय करा, हवं तर शिकून घ्या. अहो शिकायला गेलं की शिकण्यासारखं किती तरी आहे. नुसतं मोबाईलवर बघून मुलांनी नीटला अगदी पैकीचे पैकी मार्क पाडलेली मुलं माहीत आहेत. किंवा अभ्यासात अगदी मिलिटरी स्कूलला फक्त हेतना अभ्यास करून सिलेक्शन झालेली मुलं आहेत. म्हणजे हेतनाही करण्यासारखं खूप काही आहे. पण आपण तर सगळं सोडतो आणि काय करतो, आपण नको त्या गोष्टींकडे लक्ष देतो. आणि एव्हिल इज अट्रॅक्टिव्ह, एव्हिल अट्रॅक्ट करते आपल्याला. पण आपण कुठे थांबायचं हे आपल्याला कळायला पाहिजे असं मला वाटते.
तुम्ही असं कुठे अशी कुटुंब बघितलेली असली तर वायफाय मध्ये रंगलेली कुटुंब मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. अच्छा, हॅव ए गुड डे.